नमस्कार मित्रांनो, आपण विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला कट ऑफ ॲनालिसिस करायचे आहेत की प्रिफरन्सेस देण्यासाठी, जेणेकरून आपल्याला मदत होईल. आज आपण श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद यांचं कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. या अगोदर चॅनलवरती आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे पण सगळे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत, त्याची प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. प्रिफरन्सेस कसे द्यायचे या रिलेटेड पण व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला नक्कीच विसरू नका. आज आपण पुसदचं श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचा कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. हा सगळा डेटा हा टेटच्या तुमच्या ज्या PDFs अवेलेबल आहेत त्या PDF ॲनालिसिस करूनच बनवलेला आहे, आणि या सगळ्या PDFs मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही प्रॉपरली अजून डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं असेल तर ते करू शकता. इथे टोटल 37 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मित्रांनो, आणि 235 कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी. आता आपण जी सगळी मेथड यूज करतो आहे ॲनालिसिस करायसाठी, प्रिफरन्सेसला मदत होण्यासाठी, तीच मेथड आपण या ॲनालिसिसमध्ये पण करणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले कॅटेगरी वाईज कट ऑफ ॲनालिसिस करत असतो, त्यानंतर पोस्ट वाईज आपण कट ऑफ बघत असतो काय आहेत, आणि नंतर मग टॉप 3 कॅन्डिडेट्स आपल्याला शॉर्टलिस्ट करायचे असतात. की पहिले काय होतं, एकाच 10 प्रिफरन्सेस होते, आता एकाच 3 आहेत. तर ह्या 10पैकी जे पहिले 10 होते, यापैकी आपण टॉप 3 कॅन्डिडेट्स बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळेल की जेव्हा यावर्षी एकाच 3 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, तर शॉर्टलिस्ट होणार आहेत, ते काय रेंजमध्ये असतील एक्झॅक्टली, ते मागच्या वर्षीच्या कट ऑफनुसार आपण ॲनालिसिस करू. कारण आपल्याला 50च प्रिफरन्सेस द्यायचे आहेत मित्रांनो, आणि 50 प्रिफरन्स जे आहेत आपले, ते अशा ठिकाणी जायला पाहिजे जिथे आपल्या मार्क्सच्या ॲव्हरेज कमतेमध्ये, म्हणजे आपले जर 120 मार्क असतील तर 110 ते 130च्या दरम्यान जिथे आहेत, ॲटलिस्ट या रेंजमध्ये तरी आपले प्रिफरन्सेस 50 प्रिफरन्सेस हे विथ इंटरव्ह्यूचे असले पाहिजे, तर आपले सिलेक्ट व्हायचे चान्सेस वाढू शकतात. तर आपण सगळ्यात पहिले कॅटेगरी वाईज इथे कट ऑफ बघूयात शॉर्ट लिस्टिंगचे. तर जनरलचं विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपल्याला 139वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. EWS विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 119, EWS वुमेन आपल्याला 110वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीन अशी काही हॉरिझॉन्टल किंवा पॅरलल रिझर्वेशन्स आहेत ज्यामध्ये कॅन्डिडेट्सच अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे जर हे रिझर्वेशन्स असतील, पॅरलल रिझर्वेशन्स, तर तुमचं सिलेक्शन 100% डन आहे. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पण तुमचा नंबर सहज लागू शकतो. त्यानंतर आता आपण OBCचं बघणार आहोत. तर OBC विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 114वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. OBC वुमनचा 113वरती आपण बघू शकतो. एक सर्व्हिसमॅनचा इथे फक्त 58वरती, म्हणजे 2 डिजिट कट ऑफ जे म्हणतो आपण, हे पॅरलल रिझर्वेशन्स असतील तरच पॉसिबल आहे यावेळेस. अंशकालीनचा आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही, कारण तुम्हाला सांगितलं की कॅन्डिडेट्सच अवेलेबल होत नाहीत बऱ्याच वेळेस काही पॅरलल रिझर्वेशन्सचे. SC/STमध्ये SCचं आपल्याला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 105वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. SC वुमेनचा 98वरती. एक सर्व्हिसमॅनची इथे पण एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, बट कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झालेत. शेड्यूल ट्राईब्समध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 94वरती कट ऑफ बघायला मिळत आहे मित्रांनो, आणि शेड्यूल ट्राईब्सचं वुमेनचा 77वरती. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा की 2 डिजिटवरती पण विथ इंटरव्ह्यू तुम्हाला कट ऑफ बघायला मिळणार आहे. फक्त तुम्हाला जे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत 50, ते व्यवस्थित संस्थांवरती दिले गेले पाहिजे. सगळीकडे जिथे कॉम्पिटिशन्स आहे तिकडेच अप्लिकेशन करसाल तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. आणि यासाठी सगळ्या PDF ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अपलोड केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिकडे जॉईन होऊन त्या PDF ॲनालिसिस करायला सुरू करा. ज्या पद्धतीने आपण ॲनालिसिस करतो याच पद्धतीने तुम्हाला संस्थांचे ॲनालिसिस करायचे आहेत, आपला स्कोर समोर ठेवून. आता इथे STचे 0 कॅन्डिडेट अलोकेशन झालेत, एक सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, स्पोर्ट्समॅन आणि अंशकालीनसाठी, कारण कॅन्डिडेट्सच अवेलेबल नाही झाले. ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या इथे पण 4. आता NTचं बघणार आहोत आपण. याच्यामध्ये NTमध्ये VJA, NTC आणि NTDचं. तर VJAमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 93वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. परत NTCमध्ये 116वरती, NTDमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 110वरती, VJAमध्ये 77वरती, NTC वुमेन, VJA वुमेन होतं मित्रांनो, NTC वुमेनमध्ये इथे 112 आणि NTD वुमेन 110वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता मित्रांनो आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ ॲनालिसिस करून झाले. आता आपल्याला पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तर स्टँडर्ड फर्स्ट पहिली ते 8वीसाठी आपण बघणार आहोत, प्रायमरी आणि मिडल स्कूलसाठी. तर अंडर ग्रॅज्युएट टीचरचा पहिली ते 5वीचा आपल्याला इथे 108वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी मॅथमॅटिक्सचा मराठी मीडियमचा 91वरती कट ऑफ आहे. इंग्लिश भाषा शिक्षकात असे 6वी ते 8वीचा आपल्याला 110वरती कट ऑफ बघायला मिळतो आहे. त्यानंतर इथे सायन्स मराठी मीडियमसाठी 91वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. त्यानंतर 9वी ते 10वीचे कट ऑफ बघणार आपण. 9वी 10वीचे
त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज टीचरचा आपल्याला 114वरती कट ऑफ बघायला मिळतो. 9वी-10वीला थोडंसं 6 ते 8 किंवा 1 ते 5पेक्षा कट ऑफ जास्त असतो, कारण इकडे तुम्हाला CTET किंवा TET लागत नाही. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9वी-10वी हिंदी मीडियमसाठी 112वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळते. 9वी-10वी मॅथमॅटिक्स मराठी मीडियमचा 122वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता. 9वी-10वी सायन्स मराठी मीडियमचा 124वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आता हायर सेकंडरी म्हणजे ज्याला आपण 11वी-12वी म्हणतो, याचा आपण कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये लँग्वेज आणि ह्युमॅनिटीजचं सगळ्यात पहिले बघूयात. आता इंग्लिश मीडियम आहे इथे बेस. तर इंग्लिश इकॉनॉमिक्स भाषा शिक्षक आणि इकॉनॉमिक्स ड्युअल PG ज्यांचं असेल याचा पण कट ऑफ मित्रांनो कमी बघायला मिळतो. जिथे 2 PG लागतात, 2 सब्जेक्टचे कॉम्बिनेशन्स तुम्हाला लागतात, तिथे तुम्हाला कट ऑफ्स कमी बघायला मिळतात. इथे 77वरती तुम्हाला हायर सेकंडरीचा कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर लँग्वेज इंग्लिश प्लस हिस्ट्रीचं जे कॉम्बिनेशन आहे तिथे 58वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता. मराठी प्लस पॉलिटिकल सायन्सचं कॉम्बिनेशन आहे तिथे 103वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. मराठी प्लस सोशोलॉजीचं कॉम्बिनेशन आहे तिथे तुम्ही 88वरती कट ऑफ बघू शकता. आणि जिथे सोशोलॉजीचा म्हणजे सिंगल सब्जेक्टचा आहे तिथे तुम्हाला ऑब्व्हियसली कट ऑफ जास्त बघायला मिळेल सब्जेक्ट कॉम्बिनेशनपेक्षा. तो 116वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता 11वी-12वीचं आपण सायन्सच्या सब्जेक्टचं स्टेम सब्जेक्टचं बघणार आहोत. तर हायर सेकंडरी बायोलॉजीचं इंग्लिश मीडियमचं आपल्याला 121वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कॉम्बिनेशनचं आपल्याला इंग्लिश ग्रँटेड पोस्टसाठी 115वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर पार्शली एडेड काही जागा असतात मित्रांनो, 20%, 40%, 60%. इथे ज्याप्रमाणे एडेड आहे, ज्याप्रमाणे ग्रँट आहे त्याप्रमाणे तुम्हाला तेवढी टक्के सॅलरी मिळत असते. तर इथे ॲडव्हर्टाईज 2 पोस्ट होत्या, बट कॅन्डिडेट्सचं शॉर्टलिस्ट नाही आले, कोणी तिथे प्रिफरन्स देत नाही. मोस्टली एडेड कॉलेजेसला मुलं प्रिफरन्स देतात. तुमचं जर 2 डिजिट स्कोर असेल आणि तुमच्याकडे कुठे प्राधान्यक्रम द्यायला नसेल, समजा तुमचा स्कोर खूपच कमी असेल, तर तुम्ही एक्सपिरियन्ससाठी ह्या गोष्टीचा विचार नक्कीच करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला टॉप 3 स्कोरर्स अभ्यासायचे आहेत मित्रांनो. आपण अगोदर काय केलं, कॅटेगरी वाईज ॲनालिसिस केलं. आता आपल्याला आपली कॅटेगरीमध्ये आपल्याला माहिती आहे आपले मार्क्स या संस्थेसाठी बसतात का आपल्या कॅटेगरीमध्ये. तुम्ही तुमच्या पोस्टचं पण आता बघितलं असेल, आपली पोस्ट इथे ॲडव्हर्टाईज होती का, आणि असेल तर मग ते मार्क्स तिथे बसलेले आहेत का. पण मागच्या वेळेस इथे 10 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले होते त्या मार्क्सच्या रेंजमध्ये, आता यावेळेस 3च होणार आहेत. त्यामुळे आपल्याला आता हे टॉप 3 स्कोरर्स अभ्यासणं गरजेचे आहे, जे पीक परफॉर्मन्स आहे. त्यांनी आपल्याला कळेल की आपल्या ॲटलिस्ट त्या 3मध्ये आहोत का आपण. 3 ते पहिल्या 5मध्ये तरी ॲटलिस्ट तुम्ही असले पाहिजे, तर तुमचे चान्सेस आहेत परत त्या संस्थेमध्ये यावर्षी शॉर्टलिस्ट होण्याचे, किंवा अशा प्रकारच्या संस्थांमध्ये जिथे या टाईपचे कट ऑफ असतात. याच पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करायचे, तर आपल्याला प्रिफरन्स द्यायला मदत होणार आहे मित्रांनो. अशा संस्थांची प्लेलिस्ट वेगळी बनवलेली आहे विथ इंटरव्ह्यूच्या, ते तुम्ही बाकीच्या संस्था पण चेक करू शकता चॅनलवरती जाऊन. तर आता आपण प्रायमरी आणि मिडल स्कूलचं बघूयात. 1ली ते 5वीसाठी 113, 115 आणि 112 अशा पद्धतीने टॉप 3 स्कोरर होते. आता 112 ते 115मध्ये ज्यांचा स्कोर असेल तर हे एकाच 3मध्ये शॉर्टलिस्ट होण्यामध्ये, त्या काळामध्ये जर एकाच 3 असतं तर ते शॉर्टलिस्ट होण्यामध्ये सॅटिस्फाय झाले असते. तर आता यावर्षीसाठी आपण ते ॲनालिसिस करत आहोत एकाच 3चं, म्हणूनच आपण टॉप 3 स्कोरर बघत आहोत सगळीकडे. 6वी ते 8वी लँग्वेज इंग्लिशसाठी 118, 147 आणि 117 असं आपल्याला टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहे. याची डिटेल PDF टेलिग्रामवरती अपलोड केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10चे 10 विद्यार्थ्यांचे मार्क बघायला मिळतील. मी इथे टॉप 3 स्कोरर शॉर्टलिस्ट केलेले आहेत, कारण आपल्याला यावेळेस एकाच 3 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, म्हणून आपल्या टॉप 3 स्कोरर्सच महत्त्वाचे आहेत. तुम्ही सगळे 10चे मार्क्स पण बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही टेटची गव्हर्नमेंटने अपलोड केलेली PDF पण तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. तिथून तुम्ही ती डिटेल ॲनालिसिस अजून करू शकता. 6वी ते 8वी मॅथमॅटिक्समध्ये 112, 115 आणि 91वरती टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहेत आपल्याला. 6वी ते 8वी सायन्ससाठी 114, 115 आणि 91वरती आपण हे सगळे कट ऑफ शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेटचे मार्क्स बघू शकतो. त्यानंतर आता सेकंडरी स्कूलचं बघूयात मित्रांनो. 9वी-10वीचं 9वी-10वीमध्ये लँग्वेज इंग्लिशसाठी 127, 130 आणि 125वरती आपल्याला टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहेत. 9वी-10वीच्या लँग्वेज हिंदीसाठी 115, 115 आणि 112वरती टॉप 3 स्कोरर्स होते. 9वी-10वी मॅथमॅटिक्समध्ये 137, 140 आणि 134वरती तुम्ही हा कट ऑफ बघू शकता, हायेस्ट आहे हा. आणि ऑब्व्हियसली 9वी-10वीला कट ऑफ सगळीकडे जास्तच असतो, कारण मी सांगितलं आहे तुम्हाला की TET आणि CTET तिकडे लागत नाही, त्यामुळे ज्यांचं BEd आहे ते पण तिकडे कॉम्पिटिशनमध्ये असतात टेटच्या स्कोरवरती. 9वी-10वी सायन्सचा 140, 147 आणि 134वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. हा शॉर्टलिस्टिंगचा कट ऑफ आहे. या मार्क्सवरती टॉप 3 स्कोरर्स शॉर्टलिस्ट झालेले आहेत. आता 11वी-12वी ह्युमॅनिटीज इन इकॉनॉमिक्सचं बघूयात. तर इथे इंग्लिश प्लस इकॉनॉमिक्सचे 77 आणि 77 टॉप 3 स्कोरर बघायला मिळतात.
हे सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहेत पी जीचे. 11वी-12वीसाठी तुमच्याकडे पी जी पाहिजे असतं बी एडसोबत, तर 2 पी जी ज्यांचे असतील त्यांचे हे मार्क्स आहेत. सिंगल पी जीचे ऑब्व्हियसली जास्त कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. हा सिंगल पी जीचा कट ऑफ आहे, ज्यांच्याकडे एक आहे, आणि एक सगळे इकडे 2 पी जीसचे आपल्याला बघायला मिळतात. तर इंग्लिश प्लस हिस्ट्री ज्यांचं आहे ते 95, 98 आणि 94वरती टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहे. मराठी प्लस पॉलिटिकल सायन्स ज्यांचं आहे 114, 117 आणि 113वरती आपण बघू शकतो. मराठी आणि सोशॉलॉजी ज्यांचं आहे ते 119, म्हणजे एकच अर्ज आला असेल त्याच्यामुळे आपल्याला एकच कॅन्डिडेट इथे बघायला मिळत आहे. असं पण होतं बरेच वेळा की त्या कॉम्बिनेशनचा एकच कॅन्डिडेट तिथे अर्ज करतो किंवा अवेलेबल असतो. त्यानंतर फक्त सोशॉलॉजीसाठी मराठी मीडियमचं 119, 139 आणि 119वरती आपल्याला टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहे. आता सायन्स विषयाचं बघूयात मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला टॉप 3 स्कोरर्स बघणार आहोत. तर बायोलॉजीसाठी 124, 131 आणि 124वरती टॉप 3 स्कोरर होते, जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो. हायर सेकंडरी फिजिक्स मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे. 115 आणि 120 दोनच कॅन्डिडेट्स मिळाले जे शॉर्टलिस्ट झालेत इंटरव्ह्यूसाठी. आणि फिजिक्स पार्शियल एडेडसाठी तर ॲप्लिकेशन नाही केल्यामुळे नो एलिजिबल कॅन्डिडेट्स आपल्याला इथे बघायला मिळतात. आता आपण प्रॉपर ॲनालिसिस केलं तर 147 हा सगळ्या क्लासेसचा आणि सगळ्या कॅटेगरीचा मिळून इथे हायेस्ट कट ऑफ राहिलेला आहे या संस्थेमध्ये. आणि 9वी-10वी सायन्सचा 124वरती हायेस्ट कट ऑफ आपल्याला सायन्सचा बघायला मिळतो. तर 9वी-10वीचं ऑब्व्हियसली सगळीकडे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. आणि 6 पोस्ट तर अनफिल्ड राहिल्या, ते काय कॅटेगरीमध्ये आले नाही किंवा पॅरलल रिझर्वेशन अंशकालीन स्पोर्ट्समॅन ते मिळाले नाहीत. तर त्या पद्धतीने आपण ते ॲनालिसिस केलेलं आहे मित्रांनो. आता आपण कॅटेगरी वाईज, पोस्ट वाईज आणि टॉप 3 स्कोरर्स पण ॲनालिसिस केलेले आहेत. आता तुम्ही हा डिसिजन घेऊ शकता की मागच्या वेळेस या संस्थेला मी बसू शकत होतो का, 2022च्या स्कोरनुसार माझी रँक इथे बसते का. मग 2025मध्ये आपण याचं कसं डिसिजन घ्यायचं. तर 2025मध्ये तुम्ही 10 किंवा 15 मार्क त्या स्कोरमध्ये ॲड करून चलत आणि तुमचे मार्क्स बघा, 130 मार्क तुम्हाला असतील आणि त्यावेळेस 6वी ते 8वीला 130वरतीच सिलेक्शन झालं आहे, तर यावेळेस ते 135, 140वरती जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी ही संस्था त्याच्यामध्ये प्रिफरन्समध्ये टाकायची का, हा डिसिजन घ्यायला तुम्हाला हे सगळं ॲनालिसिस केल्यावरती मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण विविध संस्था ॲनालिसिस करत आहोत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर अपलोड झालेले मिळतात चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलवरती त्या सगळ्या PDF टाकल्या जातात, जेणेकरून तुम्ही स्वतः त्या प्रिंटआउट करून पण ॲनालिसिस करू शकता. तुम्हाला स्वतः ॲनालिसिस करायचं असेल तर हे रेडी ॲनालिसिस व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो आहे. विदाऊटचे पण आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे पण ॲनालिसिस टाकलेले आहेत. सगळ्या जिल्हा परिषद अपलोड केलेल्या आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत. त्यानंतर तुम्हाला कुठल्या संस्था हव्या असतील तर त्याचं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि एवढे सगळे एफर्ट्स घेतले जात आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. आणि तुमचे कुठलेही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपण ते डिस्कस करून सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.